सगळे किती आनंदी आहेत। आई, तू इथे? तू अजून झोपली नाहीस तुळजा? तू पण झोपली नाहीस? लेकीचं लगीन आहे उद्या, आईच्या डोळ्याला झोप लागतीये वय? पण तू का जागी आहेस? आई, उद्या माझा विवाह आहे, मग मला तरी कशी झोप लागेल? कैक वर्ष हा पदर रिकामा होता बघ, तेव्हा वाटायचं माझ्या नशिबात आई म्हणून घेण्याचं सुख आहे की नाही। मग तू आलीस आणि माझं आयुष्यच बदलून गेलं बघ। तुझ्या संग घरात सुख आलं, माया आली आणि जगण्याला नवीन अर्थ मिळाला बघ। मग तुझ्या पाठोपाठ अंबाबी आली, जणू रिकाम्या आयुष्याला देवानं भरभरून दिलं। पण आयुष्याचा नियम किती चित्र असतोय बघ। जे बी आपल्याला मनापासून मिळतंय ना, ते समद एक दिवशी आपल्यापासून दूर जातंय। आज वाटतंय माझी लेक नवीन संसारात जाणार आहे, छान बी वाटतंय आणि कुठंतरी आत वाईट बी। आई म्हणून आनंद आहेच, पण आईचं मन आहे लेक स्वतःपासून दूर जाताना पाहून थोडं वाईट वाटतंच ना। पण तू का अस्वस्थ आहेस? मलाच कळत नाही आहे, परंतु मनात एक अनामिक भीती दाटून आली आहे। सगळं काही ठीक असेल हे माहीत असून सुद्धा मन सारखं अस्वस्थ होतंय। उद्या सगळं नीट होईल ना, की मी स्थळ आणि काळाच्या पलीकडे जाऊन एकदा पाहून येऊ, सगळं व्यवस्थित पार पडणार आहे का ते? अगं, असं काही बी करू नगस हा। तू वधू आहेस असा विचार तर येणारच। माझं तुझ्या बाबांसंग लगीन ठरलं होतं ना, तेव्हा माझं बी असंच झालं होतं बघ। तू मानवी शरीरात आहेस, मानवी शरीराचा मनाचा आदर ठेव। ही भीती, ही धडधड माणूसपणाचं लक्षण आहे बघ। मन आपल्यासोबत कधी कधी असे खेळ खेळतच असतंय। असंच असू दे मग। देवी, पद्मा, अगं तूही जागी आहेस? आज समद्यांनी रात्रपाळी करायची ठरवली आहे का? हो, कारण मला खात्री होती तुम्ही दोघी सुद्धा झोपल्या नसणार आणि इथे गप्पा मारत बसल्या असणार। म्हणूनच तुम्हाला आठवण करून द्यायला आलीये की तुम्ही दोघींनी आता झोपायची गरज आहे। अगं झोपच येत नाहीये, माहित नाही का, पण देवी, तुमच्या मनातलं सारं काही मला कळतं आणि त्यावरती उपाय सुद्धा गंगाई काकूंकडे आहे हे मला ठाऊक आहे। शुभरात्री। माझ्या बाळाला ग झोप येई, माझी लेक अशी गुणाची, आई बाबांच्या गलाडाची, कृपा देवीची गाशी होई, माझ्या बाळाला ग
झोप येई माझी लेक अशी गुणाची आई बाबांच्या गलाडाची कृपा देवीची गशी होई. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या तुळजाचा विवाह होता कामा नये. आणि आजची रात्र ही आपल्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. आणि त्यासाठीच तुला इथे पाचारण केलंय असेल उमा. आज रात्री तुळजाच्या प्रासादावर मायावी आक्रमण होईल. तिथे सुरू असलेली विवाहाची सिद्धता ती उधळून लावली जाईल. तिथलं आनंदाचं सगळं वातावरण आपल्याला भयात परावर्तित करायचं आहे असेल उमा. हे कसं शक्य आहे असुर नरेश? तिथे तर आता शक्तिरूपिणी देवींचा समूह उपस्थित आहे. असेल उमा. युद्धात सामर्थ्यापेक्षाही योग्य क्षणी खेळलेला डाव उपयुक्त असतो. शेवटच्या क्षणी निर्माण झालेल्या अराजकामुळे त्या शक्तिरूपी देवी त्या संभ्रमात पडतील आणि त्याच क्षणांचा लाभ घेत आपण तुळजाला अंकित करू. मी आत्ताच आपल्या मायावी विद्येत निष्णात आणि पारंगत अशा 4 श्रेष्ठ असुरांना मी एकत्रित करतो. नाही असिलोमा, तो मार्ग निष्फळ ठरेल. कारण तुळजा आणि शक्तिरूपिणी देवींनी दूरदृष्टी दाखवत महालाभोवती एक अभेद्य असं प्रतिरक्षा शक्ती कवच निर्माण केलं. आणि त्या कवचातून कोणतीही असुरी शक्ती महालामध्ये प्रवेश करू शकणार नाही. मग काय करायचं? असेल उमा. प्रत्येक डावाचा उपयोग योग्य वेळी करायचा असतो असेल उमा. बिडालने काही साधूंचं रूपांतर असुरांमध्ये केलं होतं, स्मरणात आहे? परंतु त्याचं काय? त्यातले काही अजूनही आमच्या सेवेत आहेत. आता त्यांनाच तुळजाच्या प्रासादाकडे पाठव. ते असुरी शक्तीच्या प्रभावाखाली असले तरी पूर्णपणे असुर नाहीत. ते अजूनही ऋषी आहेत आणि प्रतिरक्षा कवचाला चकवून ते तुळजाच्या प्रासादात प्रवेश करतील आणि आपलं कार्यही करतील. अद्भुत. हा डाव यशस्वी झाला तर तुळजाचा विवाह थांबणं निश्चित आहे. मी आत्ताच तयारी करतो. असुर नरेश, हा डाव आपण अगदी विचारपूर्वक रचला आहात. परंतु तुम्हाला खात्री आहे की ही योजना यशस्वी होईल? ही योजना यशस्वी व्हायला हवी सम्राज्ञी. तुळजाला अंकित करण्याची ही शेवटची संधी आहे आपल्याला. आजची रात्र अनन्यसाधारण महत्वाची आहे. अजून किती अंतर बाकी आहे? थोडाच प्रवास राहिलाय. तुळजाचं गाव काहीच अंतरावर आहे. असुर नरेशांना पण काय सुचलं कोण जाणे. आपल्याला रात्रीच्या अंधारात निघायला लावले. असुर नरेशांचं नाव इथं घेऊ नकोस. कोणाच्या कानी पडलं तर संशय निर्माण होईल. ज्या क्षणी तू तुळजाला अंकित करण्याचा प्रयत्न करशील त्या क्षणी तुझं रूपांतर शिळेत होईल. संकट, संकट, संकटाची चाहूल. अरे अरे, हे काय होतंय? धूर कसला आहे? कसलं धूर आहे? हा?
आपल्याला सावध व्हायला पाहिजे. आपल्यावर हल्ला होणार आहे. कुणी वार केला असेल. समोर तर कुणी दिसत नाही. काही कुणाची चाल आहे. ही साधी शक्ती नाही आहे, ही आपल्यापेक्षा प्रबळ शक्ती आहे. आपल्याला सावध राहायला हवं. हे असुरा, ज्या क्षणी तू तुळजापूरच्या वेशीवर पाऊल ठेवशील त्या क्षणी तुझं रूपांतर शिळेत होईल. अरे हा धूर, हा सुद्धा माझ्या आजूबाजूनी फिरायला लागलाय. हे काय होते मला? अरे जो कोणी असशील तो समोर ये. कोण आहे तिकडे? कोण करता हे सगळं? स्वतःला प्रकट कर. तृतीय असुर ऋषीच्या नशिबी मी हेच लिहिते. जर तो तुळजाच्या विवाहात विघ्न निर्माण करण्याच्या हेतून निघाला असेल तर त्याचेही पाषाणात रूपांतर होईल. हे काय होतंय? ह्यांचा तर शेवट झाला. आता माझी पावलं तुळजेकडे वळतील, कारण आता खेळाची खरी सुरुवात होणार आहे आणि ह्या खेळाचे नियम मी ठरवणार आहे. सावधान तुळजा, सावधान. इथे नक्कीच कोणीतरी होतं. कोणीतरी ह्या वाड्यात आलंय. ही असुरी शक्ती नाही, पण अत्यंत प्रबळ आणि गूढ शक्ती आहे. तिच्या अस्तित्वाचा आभास मला स्पष्ट जाणवतोय. जणू तिच्या येण्यामागे एखादं मोठं कारण दडलंय. पण ही कोणती शक्ती आहे आणि ती इथे का आली आहे? तिच्या आगमनामागे कोणतं रहस्य दडलंय? देवी, काय झालं? तुम्ही काहीशा अस्वस्थ वाटताय. काही नाही पद्महंसा, मनात उगाच विचार येऊन जात आहेत इतकंच. देवी, आता मी तुमच्यासोबत इतकी वर्ष तर नक्कीच राहिली, त्यामुळे मला हे खात्रीने माहिती, तुमच्या मनात कुठलाही विचार उगाच येत नाही. त्यामागे नक्कीच कुठलं तरी ठोस कारण असतं. अगदी बरोबर बोलतीये पद्मा. तुळजा, अगं आता तरी सांगशील नेमकं काय आहे तुझ्या मनात? बरं ऐका, परंतु
ही गोष्ट आईपर्यंत जाता कामा नये. काही गंभीर कारण आहे का देवी? माहित नाही, परंतु काल रात्री आम्हाला आपल्या महालात एका शक्तीचा स्पर्श जाणवला आणि तेव्हापासून मनाला कसली तरी चाहूल लागतेय. पण तुळजा, महालाभोवती तर प्रतिरक्षा कवच आहे आणि असा कोणता असुर आहे जो महालामध्ये प्रवेश घेऊ शकेल? बरोबर आहे तुझं, परंतु ती आसुरी शक्ती नाही. तुळजा, अगं मग एवढी चिंता कशाला करायची? कदाचित ती एक शुभ शक्ती असेल. साक्षात तुळजा आणि महादेव यांचा विवाह आहे आणि अशा मंगल क्षणी शुभ शक्तींचा वावर महालात असणं साहजिकच आहे. चिंता ह्याची नाही की कुणीतरी आलंय, परंतु चिंता ह्याची आहे की ती शक्ती आमच्या समोरच येत नाहीये, अज्ञात राहते. त्याचा नेमका काय अर्थ असू शकेल? ती इथे का आलीये? तिचं प्रयोजन काय? आणि जर तिचा हेतू चांगला असेल तर ती आमच्या समोर का येत नाहीये? तुळजा, अगं काय झालं? तुम्ही काय बोलत होता? काय काय नाही, आम्ही फक्त म्हणत होतो की जशी जशी लग्न घडी समीप येते तसं तुळजाचं सौंदर्य आणखीनच खुलून जाते. ताई, मला समजा माहित आहे. या दोघी बी तुझ्या संग काय बोलत होत्या ते. अगं आई, या दोघी सतत ताईला लाजवतात आणि मग ताईचे गाल लाल होतात. कसा झालाय बघ तिचा चेहरा. बरं, पुरे झाली थट्टा. बाहेर जत्रा भरल्यासारखं वातावरण झालं आहे. देव माणसं समदे जमा झालेत आणि आता महादेवांचं वराड बी येणार आहे. चला आवरा बिगी बिगी. देवी, तुम्ही चिंता करू नका. मी त्या शक्तीचा शोध घेते. तुम्ही आता फक्त विवाहावर लक्ष केंद्रित करा. मी आलेच. महादेवांची वरात आली, महादेवांची वरात आली. आपण खिडकीतून पाहूया. तुळजा, अगं हळद लागल्यावर नवऱ्या नवरीने थेट एकमेकांना बोहल्यावरच पाहायचं असतं. पण आम्ही दोघी पाहू शकतो. चला अंबा, आपण पाहूया. ताई, किती मोठी वरात आली आहे. सगळे किती आनंदी आहेत. देव, गण, ऋषी, माणसं सगळे किती उत्साहात आहेत. असं वाटतंय संपूर्ण सृष्टी या विवाहासाठी साक्षीदार व्हायला तयार आहे. आणि बघ, फुलांची सजावट, वाद्यांचा नाद, समजा किती सुंदर दिसतंय. काही क्षणांपूर्वी मनात एक अनामिक अस्वस्थता होती, पण महादेवांच्या वऱ्हाडाने जसा तुळजापुराला स्पर्श केला तसं मनातलं प्रत्येक संभ्रमाचं वादळ शांत झालं. ते पहा, नंदी महाराज. आणि सोबतीला बाकी गण देखील आहेत. संध्या ऋषी मुनी पण आनंदात आहे. आणि महादेव
वऱ्हाड तर त्यांचंच आहे तुळजा. आज भवानी शंकरांना पाहतोय आणि असं वाटतंय जणू सूर्याने स्वतःचं तेज उतरवून पृथ्वीवरती पाठवलं आहे आणि त्यांच्या डोक्यावरचा तो फेटा असा शोभतो आहे जणू उगवत्या सूर्याने स्वतःच्या किरणांचा मुकुट धारण केला आहे. आणि त्यांच्या मुखावरचं ते तेज जणू पौर्णिमेच्या चंद्रालाही स्वतःचा उजेड फिका वाटावा. त्यांच्या नजरेत अशी ओढ दिसत आहे जणू समुद्र आपल्या किनाऱ्याची वाट पाहत आहे आणि त्यांच्या डोळ्यातली ती चमक जणू रात्रभर वाट पाहिलेल्या चकोराला आज त्याचा चंद्र दिसला आहे. माधव दादाशी आलाय. चला पिगी पिगी. चला चला नाहीतर उशीर होईल. होय. मनात राहून राहून तीच शंका येते. देवींना जाणीव झालेली ती शक्ती नेमकी आहे तरी कोण आणि महालात लपून कुठे बसते. अगं पद्मा, तू इथं काय फिरत बसली आहेस? अगं वरात दाराशी आहे. समद्यांना सूचना दिल्या आहेत पण वराडी एकदम आत यायला नको म्हणून काही जणांची सोय बाहेर केली आहे. पण तिथं कोणीतरी बघायला नको का? अहो काकू, तुम्ही उगीच चिंता करताय. मी सगळ्या सेविकांना सगळ्या सूचना व्यवस्थित देऊन ठेवल्यात. शिवाय नारद मुनी सुद्धा वराडाची सगळी व्यवस्था समजून गेले आहेत. ते त्यांचं व्यवस्थित नेतृत्व करतील. तुम्ही काळजी करू नका. बर. तुम्ही लहान मुलीसारखं बोलत का बसलाय? महादेव तिकडे दारापाशी बसले. त्यांचं स्वागत करायला कोणी बी नाही. का मी जाऊ तिथे? अगं बाय, तू कशी जाशील? हा, त्यासाठी सुवासनी लागतात. आता या सुवासनी कुठे राहिल्यात? मग आजपासून त्यांना शोधत होते मी. तुम्ही व्हा पुढं, मी त्यांना घेऊन येते. हा पद्मा, तू बी जा बिगी बिगी. इकडे फिरत बसू नकोस. हा, अगं चल की पद्माताई. अंबा, अगं बिराड आल्यानंतर ना लग्नविधीसाठी मी काही गोष्टींची सिद्धता करायला सांगितलेली. ती झालीये का बघून मी लगेच येते. तोवर तुम्ही वा पुढे. ठीक आहे पद्माताई. काहीही करून मला त्या शक्तीपर्यंत पोहोचायलाच हवं. तिचं रहस्य उलगडल्याशिवाय माझ्या मनाला काही शांती लाभणार नाही. इथे नक्कीच कुणाचा तरी वावर आहे. ही तीच शक्ती असेल का की दुसरं काही?
बरं झालं हा, वरातीत फक्त नवरदेवाला ओवाळतात, नाहीतर भाकर तुकड्याने दृष्ट काढली असती तर महादेवांचं वराड इतकं मोठं आहे की साऱ्या विश्वातलं धान्य संपून गेलं असतं. नंदी महाराज, तसं झालंच नसतं. माझी ताई अन्नपूर्णा आहे, ती समद्यांची पोट भरेल. महादेव, नवरी मुलीच्या घरी आपलं स्वागत आहे. आपलं घर समजूनच प्रवेश करा. आता या सगळ्या गोंधळात वाड्यात शिरलेली ती शक्ती नेमकी शोधायची कशी? कदाचित उत्तर इतकं दूर नाहीये. माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे जी मला त्या शक्तीपर्यंत पोहोचवू शकते. हा नकाशा मला मदत करू शकतो. वाड्यात काल रात्री देवींच्या संमतीशिवाय आणि त्यांच्या समोर न आलेली शक्ती आत्ता कुठे? आता वधूच्या मात्यापित्यांनी वराचे पाद्यपूजन करावे आणि केवळ वर म्हणून नव्हे तर जावाई रूपाने आलेल्या देव स्वरूपाचे आदराने स्वागत करावे. वय ये. ब्रह्मदेव, अहो जनक बाबा आणि गंगाई हे नात्याने प्रभूंचे सासू सासरे झाले ना. मग तसं असतानाही ते त्यांचे चरण स्पर्श कसे करतायत? हे योग्य आहे का? नंदी महाराज, अहो ते आमचे जावई आहेत, त्यांचा मान आहे यो. आता तुम्ही काही शंका काढू नका बरं. आता वधूच्या मात्यापित्यांनी होणाऱ्या वराला मधुपर्क अर्पण करावा. प्रेम, आदर आणि मंगल भावनेने हा विधी पूर्ण करावा. नंदी महाराज, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, हे मधुपर्क म्हणजे काय?
काळजी करू नकोस, तुझ्या प्रत्येक शंकेचं निरसन मी करतो. हा विवाहातील एक महत्वाचा विधी आहे. मधुपर्क पूजन या विधीद्वारा वराचे पूजन केले जाते आणि त्यांना मधुपर्क अर्पण केलं जातं. मध, तूप, दही, कधी कधी दूध याच्यापासून हे तयार केलेले सात्विक मिश्रण आदर, सन्मान आणि मंगल भावनेचे प्रतीक मानले जाते. आणि वराचा उपवास असतोय ना, म्हणून त्याच्यासाठी विशेष मधुपर्क बनवला जातो. वधू पक्षाकडून हा आहेर स्वीकार करावा. नंदी, अरे एक विसरलोच, मी आलोच. हा जग संकोच करू नका महादेवा. हे एका सासऱ्याचं त्यांच्या जावाईपोटी असलेलं प्रेम आहे. आता या भेटवस्तू म्हणजे नाही माहिती आहे मला, हा सुद्धा एक महत्वाचा विधी आहे. हो,